हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आचरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, श्री गुरुना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. काल आपण 6व्या अध्यायातील 158 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केलेला होता. माऊली वर्णन करायला लागलेले आहेत की या योगपंथामध्ये म्हणजे पंथरा शब्द वापरला. हा पंथरा शब्द ध्यान योगासाठी वापरलेला आहे आणि त्या मार्गावर चालणारे जे आहेत त्यांना प्रत्येक पावलागणिक मोक्षाची खाण उघडते असं वर्णन ते करतात. आणि समजा चुकून उपवर्गाची खाणी उघडे पण अवाटले तरी जोडे स्वर्ग सुख. पण परत आणि काय करतात, आपल्याला योग मार्गाच्या वर चालणाऱ्यांना सांगतात की ते स्वर्ग सुखाची, समजा चुकून ती साधना अपुरी राहिली किंवा साधनेमध्ये कुठेतरी घसरण जरी झाली तरी स्वर्ग सुखाची, स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. म्हणजे त्यांचं चालणं, त्यांची साधना वाया जात नाही. आणि हे सांगण्यासाठी माऊलीने वर्णन करताना म्हणतात, चालता पाऊल जेत पडे तेत उपवर्गाची खाणी उघडे आवाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. आवाटलिया म्हणजे समजा जर आडमार्गानं पाऊल पडलं तर स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. म्हणजेच हा योगाचा अभ्यास जो आहे तो निष्काम बुद्धीने जर केला, निष्काम शब्दाला परमार्थामध्ये खूप किंमत आहे, फार मोठी किंमत आहे. जिथं निष्कामता, निर्लोभता, निस्वार्थ वृत्ती असते त्या त्या ठिकाणी पारमार्थिक क्रिया चालूच असतात. ती क्रिया कोणतीही असू दे ती भगवंतापर्यंत जाऊन पोचते. जरी निस्वार्थ बुद्धीनं आपण समाजकार्य करत असू, निर्लोभ वृत्तीनं एखाद्या संस्थेमध्ये काम करत असू आणि निष्काम वृत्तीने जर आपलं साधन चालू असेल तर निश्चितपणे तिन्ही ठिकाणी आपण भगवंताचीच पूजा करतो. कारण आपल्या सगळी कर्म जे आहेत या कर्मफुलांची माळ, एक प्रकारची माळ भगवंताला खूप आवडते. वर्णन केलेलं आहे मागच्या पूर्वी 18व्या अध्यायामध्ये आहे. स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आपल्याच कर्मांची फळं, ती फुलं कसली आहेत तर सत्कर्मांची फुलं जी आहेत ती फुलं भगवंताला अर्पण करणं म्हणजे आपलं कर्म हे निस्वार्थी, निर्लोभी आणि निष्काम व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी खूप किंमत आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे योगाचा अभ्यास समजा जर निष्काम वृत्तीने जर झाला असेल तर तो साधक जो आहे योगारूढ झालेला, ज्या पंथराजानं चाललेला आहे तो निर्बीज समाधीपर्यंत जाऊ शकतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. पण चुकून थोडीशी कुठंतरी सकामता जर आली आणि येऊ शकते, सकामता जर आली तर त्याचा प्रभाव जो आहे तर त्याला सिद्धी प्राप्त होतील आणि स्वर्गसुखाची प्राप्ती होईल. दोन्ही ठिकाणी नुकसान नाही हे सांगायचं आहे. आणि म्हणून म्हणतात ते चालता पाऊल जेत पडे तेत उपवर्गाची खाणी उघडे. ज्या ज्या ठिकाणी पाय त्याचं पडेल तिथं तिथं ती मोक्षाची खाण उघडते. किंवा आणखीन एक आपण अर्थ पाहिला होता, त्याच्या सहवासामध्ये कोण समीप कोणी आला तर तो सुद्धा मुक्त होईल. पण वाट जर चुकलेला असेल, हा पंथराज चुकला असेल तर त्याला स्वर्गसुखाचा तो अधिकारी होतो. त्यामुळं हा श्रेष्ठ मार्ग आहे पंथराज असं वर्णन केलेलं आहे. आणखीन 1-2 वया त्याचंच वर्णन करणार आहेत. सुंदर आहेत बरं का. खरोखर कोण त्याची साधना करत असेल तर त्याला हा त्याचा अनुभव येईल. आणि ही साधना जी शब्द साधनेचा वापरलेला आहे
हा फक्त ध्यानाचा आणि योगिक प्रक्रियेचा नाही बरं काय. यामध्ये आपण नामाला जरी बसलो तरी सुद्धा ज्याचं चित्त शुद्ध आहे ना, त्या शुद्ध चित्ताच्याला नाम घेताना सुद्धा हे अनुभव येऊ शकतात. आणि त्याचंच वर्णन केलंय, निगीजे पूर्विलिया मोहरा की येईजे पश्चिमेची आघरा, निश्चळपणे धनुधरा चालणे येतीचे. म्हणजे जिथून निगीजे, जिथून आपण निघतो, पूर्विलिया मोहरा, पूर्व दिशेला, पूर्व दिशेच्या मार्गानं निघावं. आणि येईजे पश्चिमेची आघरा, म्हणजे निष्काम कर्मापासून सुरुवात करावी आणि पश्चिम दिशेकडे जावे, म्हणजे समाधीच्या अवस्थेला प्राप्त व्हावं. पूर्व दिशा हा शब्द जो माऊली वापरतात, हा निष्काम कर्माची सुरुवात आहे. इथं कर्मयोग मानलेला आहे. म्हणजे इथं निष्काम कर्मानं जेव्हा सुरुवात होते, त्यावेळी निष्काम कर्मामुळे चित्त शुद्ध होतं, स्थिर होतं आणि शांत होतं. अशा स्थिर, शुद्ध आणि शांत झालेल्या चित्ताला सुरुवात झाली तर पश्चिम दिशेकडे, म्हणजे मुक्तीच्याच वाटेकडे, म्हणजेच ज्ञानयुगाकडे तो प्रवास घेऊन जातो. म्हणजे निष्काम कर्मयोगातून सुरू झालेला प्रवास निर्बीज समाधीपर्यंतच्या, मोक्षापर्यंतच्या स्थानाला, त्याच्या गंतव्य स्थानाला घेऊन जाऊ शकतो, म्हणजे समाधी अवस्थेला प्राप्त करतो. आणि इथं जे आहे, निश्चळपणे धडधडा चालणे येतीचे, फक्त निश्चळपणानं राहणं हेच या मार्गातील चालणं आहे. निश्चळ म्हणजे अस्थिर न होणं, स्थिर असलं पाहिजे. बुद्धी कशी असली पाहिजे? स्थिर असली पाहिजे. निश्चळपणानं राहणं हे एकमेव गोष्टी ज्या मार्गातली आहे, चालण्यातली. म्हणजे चालायचंही आहे आणि निश्चळाने राहायचं आहे. थोडंसं वेगवेगळं. निश्चळपणानं राहणं हे ज्या मार्गातील चालणं आहे. म्हणून म्हणजे आसन प्राणायाम दिकांच्या ज्या क्रियाद्वारा ते चित्त निरोध करणं आहे, हाच योगाचा अभ्यास आहे. म्हणजे योगाचा अभ्यास करताना इथून तिथं कुठंतरी जायचं आहे असा त्याचा अर्थ नाही. पण माऊली बोलतात मात्र, निघायचं पूर्वेकडून आणि पोचायचं पश्चिमेकडून. हे पश्चिम आणि पूर्व ही रूपकं वापरलेली आहेत. वास्तविक पूर्वेकडून निघायचंही नाही आणि पश्चिमेला जायचंही नाही. दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पूर्व म्हणजे निष्काम कर्मयोगानं सुरुवात करायची आहे, ती तिथंच करायची आहे. आणि निष्काम कर्मयोगाच्या द्वारे चित्तशुद्धीनंतर जे पोचायचं आहे मोक्षापर्यंत, जी पश्चिम दिशा म्हणलेला आहे, ती पश्चिम दिशा म्हणजे तिथंच आहे. म्हणजे जाणं येणं हा प्रकार त्यामध्ये नाही. त्यामुळे पूर्व दिशा म्हणजे निष्काम कर्मयोग, पश्चिमाच्या घरी जाणे म्हणजे निर्बीज समाधीच्या अवस्थेपर्यंत पोचणे. इथे एकच फक्त गोष्ट सांगितलेली आहे, निश्चळ असे स्थिर चित्त हेच चालणं आहे. त्यामुळं पूर्वेच्या म्हणजे प्रवृत्तीच्या दिशेनं निघायचं. प्रवृत्ती ही प्रापंचिक वृत्ती आहे. म्हणून प्रपंचातल्या साधनांचा विचार घ्यायचा, प्रपंचातली साधनच वापरायची. त्या प्रपंचातल्या साधनामध्ये शरीर हे फार मोठं साधन आहे. सगळ्यात मोठं साधन कोणतं असेल तर शरीर आहे. म्हणून प्रवृत्तीचं साधन शरीर, आणि शरीरादी जो सगळा जो प्रपंच आहे, त्या प्रपंचाच्या द्वारे प्रवृत्तीच्या दिशेनं निघायचं आणि पश्चिमेच्या घराला म्हणजे निवृत्तीच्या ठिकाणी यायचं. म्हणजे स्वरूप स्थिती त्यामध्ये सांभाळणं. निश्चळ राहणं म्हणजे काय? आपलं अनुसंधान, आत्मानुसंधान न सोडणं, आत्म्याशी चिकटून असणं. मग उरलेला व्यवहार काहीही करून केला तरी चालतो. आपलं लक्ष आत्म्याकडे असायला पाहिजे आणि हात पाय हे कर्म करत राहिले पाहिजे. हातापायानं केलेलं कर्मेंद्रियानी कर्म, जी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत, ही कर्म करण्याचं जर दृष्टी जरी वापरली तर मूळ लक्ष कुठं, अवधान कुठलं असलं पाहिजे तर ते असलं पाहिजे आत्मस्वरूपाकडे. माऊलींची 9व्या अध्यायामध्ये पहिलीच उभी आहे, तरी अवधान एकले दिजे. एकच अवधान देणं म्हणजे निश्चळ राहणे. निश्चळ राहणे म्हणजे त्या आत्मस्वरूपाकडे लक्ष ठेवणं. माझं टार्गेट ते आहे. ते टार्गेट सोडून चालणार नाही. म्हणजे मूळ आहे की जिथून तो सगळा आनंदाचा स्रोत बाहेर पडतो ना, आणि ज्या स्रोताखाली, ज्या सत्तेखाली या सगळ्या हालचाली चालतात, त्या सत्तेला चिकटून राहिलं पाहिजे. हालचाली घेऊ नयेत.
सत्ता फार महत्वाची आहे. सत्तेमुळं हालचाली चालतात. त्यामुळे सत्तेकडे लक्ष दिलं पाहिजे, हा मुद्दा माऊली या ठिकाणी मांडतात. त्यामुळं पूर्व दिशेला आपण पूर्व दिशेतून बाहेर पडलो, पश्चिमेला गेलो, चालणं चालू आहे, प्रपंच करणं चालू आहे, भक्ती करणं चालू आहेत, यात्रा चालू आहेत, पण मुख्य गोष्ट कुठं आहे? आत्मस्वरूपाकडं पाहणं मात्र सोडलेलं नाही. त्याला धरून सगळं चाललेलं असतं. तिथून दूर जाणे नाही, तिथून लांब जाणं नाही. जेव्हा आपण आपल्यापासून दूर जातो तेव्हा आपण भरकटतो. आपण आपल्याजवळच राहतो ना, तेव्हा आपल्याकडून आपण काय करत नाही, तर आपलं निश्चळत्व त्याला बाधा येत नाही. मुख्य गोष्ट ती आहे. आपण जेव्हा मी जेव्हा बाजूला जातो तेव्हा दुःखाला सुरुवात होते. माझ्याजवळ मी माझ्याजवळ असतो ना, तिथं दुःखाचा प्रांत नाही, तो सुखाचा आत्मस्वरूपाचा प्रांत आहे. मी मला सोडून भरकटतो. मी समजा भूतकाळातल्या गोष्टीचा विचार करायला लागलो, मी मला सोडलं की नाही बघा, कारण मी वर्तमान काळात आहे. मग मी वर्तमान काळात आहे, पण विचार करतोय भूतकाळातला, मी विचार करतोय भविष्य काळातला. मग मी काळातमध्ये परिचिन्न झालेलो आहे. त्यामुळं काळात मी भटकायला लागलोय. ह्या मुख्य मुद्द्याची गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी भूतकाळात शिरलो तर मी माझ्याजवळ नाही. मी जेव्हा वर्तमान काळात असेन तेव्हाच मी माझ्याजवळ असतो. त्यामुळं मी माझ्याजवळ राहणं म्हणजे निश्चळ राहणं, म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी लक्ष ठेवणं. म्हणून इथं पूर्वेकडून प्रवृत्तीच्या वाटेनं जावं आणि निवृत्तीच्या वाटेकडच्या मुक्कामापर्यंत पोचावं. शेवटचा मुक्काम हा आत्मस्वरूप आहे. आता शेवटचा मुक्काम म्हणजे प्रवास आहे का? तर प्रवास नाहीच, तर गप्प बसणं, स्थिर राहणं हा प्रवास आहे. आपण जनरली विचार काय करतोय, काहीतरी चालत जायचं असतं, काहीतरी हालचाल झाली तर प्रवास. तर इथला प्रवास तसा नाही आहे. तर तो प्रवास नाहीच, तर स्थिर राहणं आणि आत्मस्वरूपाकडे लक्ष ठेवणं हाच इथला प्रवास आहे. बाकी दुसरा प्रवास इथं कुठलाही नाही आहे. म्हणून म्हणलेलं आहे, निगीजे पूर्विलिया मोहरा आणि की येईजे पश्चिमेची या घरा. मोहरा म्हणजे मार्ग. पूर्वेच्याकडल्या मार्गानं बाहेर पडावं दिशेनं आणि पश्चिमेच्या घरामध्ये यावं. आणि हे घर कोणतं आहे माहिती आहे का? हे घर आत्म्याचं घर आहे. हे स्वरूपाचं घर आहे. स्वरूपाच्या घरात काय असतो? तो विश्वाचा जो पसारा आहे तो आड येत असतो. प्रवृत्तीचा पसारा आड येतो. स्वरूपाच्या घराकडे आपण निघायला लागलो ना, तर आकर्षणं आपल्याला खुलवत असतात, बोलवत असतात. पण ही आकर्षणं जो टाळतो तो बरोबर घरापर्यंत प्रवास करतो, घरापर्यंत पोचतो. काल आपण एका राजा बनणाऱ्या जे परीक्षा घेतली होती राजानं, त्याचं उदाहरण कालच्या चिंतनामध्ये आपण घेतलेलं होतं. तोच मुद्दा इथं आहे की पूर्वीच्या म्हणजे प्रवृत्तीच्या दिशेनं प्रपंचातून बाहेर पडेल, प्रपंचाची आकर्षणं सोडून विषय सुखाला तिलांजली देऊन विषय सुख मिथ्य आहे असं मानून जो प्रवासाला निघतो तो बरोबर सत्य असणाऱ्या ब्रह्मतत्वाजवळ जाऊन पोचतो, अन्य कुठंही जात नाही. म्हणून बऱ्याच वेळा आपण म्हणतो रेंजमध्ये राहावं. रेंज शब्दाचा अर्थ आहे जिथं टॉवर आहे ना, त्या टॉवरच्या आसपास आपण असलो की आपल्या मोबाईलच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित चालू असतात. टॉवरपासून जितकं दूर 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 जावं तितकी रेंज कमी येते आणि मोबाईलमधले जे फंक्शन्स आहेत ती काम द्यायची बंद होतात. आपलं अंतःकरण सुद्धा असंच भरकटतं. हा टॉवर आहे ना, हा आत्मस्वरूपाचा टॉवर आहे. जितकं जवळ आपण आत्मस्वरूपाच्या राहू तितकं शांतीचा अनुभव येईल. आणि जितकं आत्मस्वरूपापासून दूर निघू तितकं आपल्याला अस्वस्थता आणि अशांती मिळायला लागेल. त्यामुळं हितं म्हणतात प्रवृत्तीची सुरुवात निवृत्तीपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे कर्माचरणाच्या प्राधान्य देऊन कर्मरहित व्हायचं आहे. कर्माचरण तरी सोडायचं नाही. कर्मयोगाला फार महत्त्वाचं स्थान आहे, पण तो निष्काम असला पाहिजे. निष्काम कर्मयोगाच्या द्वारे पोचायचं आहे निर्बीज समाधीपर्यंतचा प्रवास आहे. म्हणून मनाच्या निर्धाराची इथं गरज लागते. मन शांत आणि स्थिर ठेवावं लागतं. यासाठी काय बरं मोठं साधन आहे सांगा बघू? जर आत्मस्वरूपाचाच अनुभव घ्यायचा असेल तर आत्मस्वरूपाला नामाचा बाधा होते, नाम चालत नाही. परंतु नामच भगवंताचं जे आहे ना तेच आपलं मन शांत आणि स्थिर ठेवू शकतं, निश्चळ ठेवू शकतं. असं निश्चळ झाल्याखेरीज प्रवासाला सुरुवात होत नाही. हा प्रवास आहे ना, हा बसून फिरायचा प्रवास आहे, बसून फिरणं आहे.
ह्यामध्ये बसून फिरणं आहे. बसून फिरणं शब्दाचा अर्थ आहे माझ्यातच माझा प्रवास चालू असतो. तो प्रवास कुठं दूरचा नसतो. तिथंच बैसून निवांत शुद्धच करी चित्त तया सुखांत पार नाही. येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसरिया. बसायचं आहे पण निवांत बसायचं आहे. निवांतपणा कधी येतो? ज्यावेळी निष्कामता असते त्यावेळी, ज्यावेळी चित्त शुद्ध असतं आणि शांत असतं त्यावेळी आपल्याकडे निष्कामता येते. या निष्कामाच्याद्वारे म्हणजे कर्माचरण करूच द्यायचं, चालूच ठेवायचं. पण त्यावेळी शेवटची स्थिती जी कर्मरहित आहे ती मनाच्या निर्धारानंच शक्य होते. आणि म्हणून हा प्रवास पूर्व दिशा, पश्चिम दिशा असे शब्दप्रयोग माऊलींनी वापरायचे म्हणून शाब्दिक प्रयोग केलेले आहेत. बाकी पूर्व आणि पश्चिम ही दिशा नाही या ठिकाणी. कुठं जाणे नसतं. न लगे जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. काहीतरी प्राप्त करायची इच्छा असते ना त्यावेळी आपल्याला इच्छा झाली की इच्छाच आपल्याला प्रवासाला सुरुवात करून घेऊन जाते. इच्छाच काय करते बघा, माझा प्रवास सुरू करते. मी धावायला केव्हा सुरू होतो सांगा? सुखाच्या पाठीमागून. तर मला इच्छा होते त्यावेळी. आणि इच्छा झाली की ती इच्छा पूर्ण करण्यासाठी, ते भोगण्यासाठी मला कुठंतरी जावं लागतं. पण इच्छाच नसेल तर त्या भोगाची प्रवृत्ती जी आहे ती उलट्या दिशेला वळते म्हणजे आत्मस्वरूपाकडे. आणि आत्मस्वरूपामध्ये असलेला आनंदाचाच ती भोग घ्यायला लागते. हा आत्मभोग म्हणायचा. इकडं हा सुखभोग आहे, विषयांचा भोग आहे प्रपंचातला. आणि दुसरा भोग जो आहे, जो आत्म्याचाच आत्मलाभ ज्याला आपण म्हणतो, तो इथं सांगितलेला आहे. म्हणजे तर माऊली पुढच्या ओळीमध्ये याचं खरं स्पष्टीकरण 160 नंबरच्या ओळीमध्ये आहे. येणे मार्गे जया ठाया जाईजे. म्हणजे याच मार्गाने ज्या ठिकाणी जायचं आहे ते गाव आपणच होईजे. म्हणजे ज्या गावाला जायचं ते गावच आपण व्हायचं आहे. मग कुठला प्रवास झाला सांगा? मला समजा इथून कोल्हापुरातून शिवगडला जायचं आहे किंवा शिवगडवरून कुठंतरी पुण्याला जायचं आहे. पण जायचं जे आहे ते गावच आपण जर झालो तर, मी माझ्या मनामध्ये कोल्हापुरामध्ये बसून शिवगडचीच कल्पना जर करायला लागलो तर कुठं जाणार? प्रवास कुठं होणार आहे सांगा? मी शिवगडावर पोचल्यासारखं आहे. म्हणून म्हटलेलं आहे तो गावच आपण होईये. हे सांगू काय सहजी जाणशी तू. तुला हे माहिती आहे हे आत्ताच काय सांगू, ते सहज तू पुढे जाणशील. आता तुला येणार आहे ते त्या प्रक्रिया मी सांगणार आहे. ध्यानाच्या प्रक्रिया कुठं जायला लागत नाही. त्या ध्यानामध्ये निश्चळत्वाची भावना फक्त लागते रे. म्हणून ज्या मार्गानं त्या ठिकाणी जायचं आहे, ज्या गावाला जायचं आहे ते गावच आपण होतो. व्यवहारात जर विचार केला, एका स्थानावरून दुसरीकडे जाणं असतं आणि तिथं जाणं म्हणजे काहीतरी चालणं असतं, उठाठेव असते. इथं साध्य जे आहे ना, म्हणजे जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्तच आपण होतो. इथं वर्णन केलेलं आहे. आत्म्याला प्राप्त करायला जायचं आहे का? नाही, कारण आत्मा प्राप्तच आहे. ही प्राप्ताची प्राप्ती असा वेदांत शास्त्राचा एक प्रयोग वापरला, शब्द प्रयोग वापरतात. प्राप्ताची प्राप्ती शब्दाचा अर्थ आहे जे माझ्याजवळच आहे ते मी जाणून घ्यायचं आहे की ते माझ्याजवळ आहे म्हणून. बाकी काही करायचं नाही. मी कुठं हरवलेलं नाही. ते माझी किल्ली चावी हरवलेली असते बघा. एखादी गाडीची चावी हरवते, कुठंतरी पडलेली असते एखाद्या कोपरामध्ये किंवा पुस्तकामध्येच आपण कुठंतरी घालून ठेवलेली असते ग्रंथामध्ये वाचता वाचता. आणि सगळ्या घरभर शोधत असतो. आपल्याला लक्षात येतं की चावी घरातच आहे, कारण मी बाहेर कुठं गेलो नाही आता तर चावी घरातच आहे. मग शोधण्याची मात्र क्रिया करावी लागते की नाही? करावी लागते. या कोपऱ्यात आहे काय, त्या कोपऱ्यात आहे काय, कुठं इकडं ठेवली आहे काय, तिकडं ठेवली आहे काय, कोणीतरी बाजूला ठेवली आहे काय, हे साधनेचा प्रकार आहे. पण खरं विचार केला तर त्या चावीला शोधायला बाहेर जावं लागलं नाही, तर ती चावी तिथंच माझ्याच घरामध्ये, माझ्याच खोलीमध्ये होती. तसाच विचार इथं सांगितलेला आहे. ज्या गावाला जायचं तो गावच आपण व्हायचा आहे. व्यवहारासारखा इथं प्रवास नाही. त्यामुळे आत्मस्वरूपाचा म्हणजे स्वचा वेध हा आपणच आपल्या अंतरात घ्यायचा आणि घेत राहणं आहे. म्हणजे ज्याचा शोध घेतो तो मीच आहे हे आपल्याला कळायला लागतं. मी कुणाचा शोध घेत होतो तर मला सुखाचा शोध घेत होतो. अरे पण ते सुखच तू आहेस. मी आनंदाचा शोध घेत होतो पण तू आनंदरूप आहेस. हा आनंदरूप तू आहेस असं जेव्हा होतं तेव्हा ते गाव आपणच होईजे. म्हणजे तू गावाजवळ आपण पोचल्यासारखं आहे.
जसं सद्गुरू आपल्याला सांगतात ना, तत्वमसी, ते तत्व तू आहेस. आता हा उपदेशाचं वाक्य आहे, पण पुढे जाऊन अनुभवाचं वाक्य आपल्या वाट्याला येतं. ते तत्व मी आहे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी. हे तत्व आपल्याला काय लागतं, तो मीच आहे, हे मुक्कामाचं ठिकाण आहे. अहम ब्रह्मास्मी हे मुक्कामाचं ठिकाण आहे. आणि ते तत्व तूच आहेस हे प्रवासाला सुरुवात करण्याचं ठिकाण आहे. पण प्रवास झाला कुठं? प्रवास नाहीच ना, फक्त उपदेश झाला. उपदेश हा साधनेतला आहे, ते तूच आहेस. मग तू कसा प्रवास करणार आहेस? कुठं जायचं आहेस? तुझ्याच घरामध्ये एखादी वस्तू हरवली आहे असं जर आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं, तर आपण सुरुवात बाहेर पडायला गावाची घरं शोधायला जाऊ का? रस्त्यावरली ठिकाणं बघायला जाऊ का माझी वस्तू शोधायला? कारण सद्गुरूच बोलले, तू ती वस्तू जी हरवली म्हणतोस ना, ती तुझ्याच घरामध्ये आहे. आत्ता झालं बघा, आता माझ्या घरामध्ये आहे बरोबर आहे, तिने मात्र दाखवली नाही. हा मुद्दा त्यातला, ते दाखवलेली नाही, फक्त म्हणतात तुझ्या घरामध्ये आहे. आता माझी जबाबदारी काय? माझ्याच घरामध्ये मला कळलं, आता मला प्रवास करायची गरज नाही हे कळलं. आता मला फक्त ते बघायचं आहे, जाणून घ्यायचं आहे की हे इथंच आहे. ते एवढं फक्त जाणून घ्यायचं आहे. म्हणून दुसऱ्या गावाला जावं लागत नाही, स्वतःला शोधणं आहे यामध्ये. किती हे विडंबनाचं वाक्य वास्तविक आहे, विनोद आहे हा. स्वतःला शोधणं, यामध्येच हा परमार्थाचं मुख्य गोष्ट हाच प्रवास आहे. म्हणून सापडणे आणि हा मुक्काम आहे. एकदा सापडलं ना मग मुक्काम आहे. त्याला म्हणतात ना जर्नी विदिन. हा प्रवास कुठला आहे? आतल्या आजचा प्रवास आहे. लांब कुठं जावं लागत नाही. सुखी येतो घरा नारायण, असं तुकोबा म्हणतात. त्याचं कारण तेच आहे. बाहेर कुठं जाऊन, बाहेर गेला तरच कापडणार नाही, आता मुद्दा आणि पुढचा आहे. खरी गोष्ट तिथंच आहे. मी कुठं जायचं काय? अरे जाशी चुकून मग सापडणारच नाही, असा अट्ट आहे मुळची. तू जाऊच नकोस कुठं, जिथं आहेस तिथंच तू तुझा स्वतःचा शोध घे. तुझी दृष्टी जी प्रवृत्ती मार्गाकडे लागलेली आहे ती निवृत्तीच्या मार्गाकडे घेऊन ये. ज्या पूर्व दिशेने तू सुरू केलंस, पण जायचं नाही कुठं, पश्चिमेच्या ठिकाणी, म्हणजे तिथंच तुझं घर आहे. त्या घराजवळ तुझा प्रवास थांबणार आहे. म्हणून म्हणतात या मार्गानं ज्या ठिकाणी जायचं तो परमात्मरूपी गाव आपणच व्हायचं आहे. आणि हे तुला कशाला सांगायला पाहिजे, तू आता जाणशील. हे येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गाव आपणची होईजे. हे सांगू काय सहजे जानशी तू. आता पुढे बघा 161 आणि 62 नंबरमध्ये आता अर्जुनाची उत्सुकता वाढलेली आहे. तो म्हणतो काय, तेव्हा अर्जुन काय म्हणाला बघा. तेत पार्थ म्हणितले देवा. पार्थ काय म्हणाला? पार्थ म्हणजे अर्जुन. पृथ्वीचा पुत्र म्हणून पार्थ. आपलं झालं याच्यावरती बोलणं. आणि हा पार्थ म्हणला तरी त्याची मग केव्हा, तर मार्ग मला केव्हा सांगणार? तुम्ही म्हणताय तू पुढं आणून जाणशीलच, मग तो मार्ग मला तरी त्याची मग केव्हा? का आरती समुद्रोनी न काढावा बुडता जे मी ह्या जिज्ञासीच्या किंवा उत्सुकतेच्या समुद्रात बुडत असताना तुम्ही मला वर का काढत नाही? कसली जिज्ञासा आहे बघा. याला तीव्र मुमुक्षत्व म्हणतात. केव्हा मी ब्रह्म होणार? ते ब्रह्म मी जाणणार, ते कसं जाणणार आहे? मला लवकर सांगा, मला लवकर सांगा. म्हणून म्हणलेलं आहे आरती समुद्राची. आरती समुद्र म्हणजे इच्छेचा, उत्सुकतेचा समुद्र, आरती समुद्र. इथं अर्जुनाची उत्सुकता दाखवलेली आहे. तो म्हणतोय सांगणार केव्हा? म्हणजे तो ध्यान किंवा योग मार्ग मला लवकर सांगा आणि मला या उत्सुकतेतून बाहेर काढा. उत्सुकतेला शब्द वापरलेला आहे इच्छेचा समुद्र, आरती समुद्र. आरती म्हणजे इच्छा, आरती समुद्र. या आरतीचा समुद्र, इच्छेच्या समुद्रातून म्हणजे उत्कंठेच्या समुद्रातून मला केव्हा बाहेर काढणार? आणि ध्यान मार्गाची आर्तता कधी पूर्ण करणार? मला ते पूर्णत्व एकदा द्या. मला फार जिज्ञासा आहे. किती तीव्र मुमुक्षत्व आहे बघा. या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये, चित्तामध्ये अन्य काही नाही बघा. अन्य काही नसतं. आणि जेव्हा फक्त आत्मस्वरूपाचा वेध, भगवंताच्या भेटीची तळमळ लागलेली असते, त्यावेळी ती भेट तात्काळ घडत असते. तळमळ हेच भेटीचं स्वरूप आहे. आपल्याला ते लक्षात येत नाही, पण खरी तळमळच आम्हाला लागत नाही. आमची तळमळ प्रपंच प्राप्त करण्याची आहे.
तिथं मात्र तळमळ होतची आहे. समर्थ म्हणतात ना कल्याणकरी रामरायामध्ये, तशी आमची तळमळ कसली आहे, तर विषय सुखाच्या प्राप्तीची तळमळ आहे. आणि त्या तळमळीमुळे आपण तिथं काय करतो, गुंतून राहतो. हीच जर तळमळ प्रपंचाची आपण जर दृष्टी वळवली, तर हीच तळमळ भगवत प्राप्तीची, आत्मप्राप्तीची तळमळ जर आपल्याला लागली, तर निश्चित त्याची प्राप्ती होईल. पण ही अशी तळमळ याच्यासारखी पाहिजे, अर्जुनासारखा मुमुक्षू पाहिजे. तव कृष्ण म्हणती ऐशे, हे उच्चंकळ बोलणे कायशे. उच्चंकळ म्हणजे हे उतावेळ बोलणं कशा करता करतोस, आम्ही सांगत असो अपेशे वरी पुसिले तुवा, आम्ही आपण म्हणून सांगतो आहोत. तू विचारले आहेस, मी तुला सांगणार आहे, कशाला उतावेळ घाललास एवढा. ही गप्पा चालल्यात बरं काय. आणि ह्या गप्पा फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला संवाद बघायला मिळतात. एवढा उतावेळ होऊ नकोस असं अर्जुनाला भगवंत बोलतात. तू विचारलेस, पण त्यापूर्वीच मी सांगणार आहे. आतापर्यंत तसंच सांगत आलो पहिल्या अध्यायापासून. तू कधी विचारलंस, तुला कुठं शंका झाली, शंका पण मीच निर्माण केल्या, आणि शंकेचं उत्तर सुद्धा मीच निर्माण केली, तुला बोलूच दिलेलं नाही. खरंच भगवंताला ती आवड खूप आहे. संतांना सद्गुरूंना खूप बोलावंसं वाटतं, सांगावंसं वाटतं, पण ऐकणारीच भेटत नाहीत ना. एकदा बोललेलं आहे भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये उभे आलेले आहे 15व्या अध्यायामध्ये. पै अर्जुना, आम्हाही वाडे गोडे अखंड बोलू आवडे. आम्हाला मोठ्या कौतुकाने वाटतं की अखंड बोलत राहावं, अखंड बोलू आवडे. परी काय कीजे न जोडे पुसते ऐशे. पण काय करू, कोण विचारणारच भेटत नाही. किती हे सांगितलेले आहे बघा, की त्याबद्दलची कळकळ वाटते भगवंताला. आम्हाला कोण विचारतच नाही. भगवंताच्या ठिकाणी आता संतांना आपण ठेवूया, सद्गुरूंना ठेवूया. सद्गुरू सांगायसाठी उतावेळ असतात, पण उतावेळ असले तरी विचारल्याशिवाय सांगत नाहीत. भगवंताची स्थिती तर वेगळी आहे. भगवंतानी न विचारताच अर्जुनाला सांगितलं, कारण अर्जुन हा अधिकारी होता. आम्हाला सद्गुरूंना भगवंताला विचारावं लागतं, आम्ही अजून अधिकारी नाही म्हणून. मला शंका विचारायचीच कळत नाही, शंका काय विचारावी हेच कळत नाही. प्रश्न तिथंच अगोदर मग आपला नडतो. म्हणून शंका विचारणारा सुद्धा शंका विचारण्यासाठी अधिकार लागतो. आणि दिलेली उत्तरं जी आहेत त्या उत्तराचं आचरण करण्यासाठी, त्यासाठी सुद्धा तरी मोठा अधिकार लागतो. इथं म्हणतात, परी काय की जे न जोडे पुसते ऐशे. 15व्या अध्यायामध्ये ही व्यथा भगवंत बोलून दाखवतात. ही व्यथा संतांची आहे बरं का, सद्गुरूंची व्यथा आहे. खूप सांगणारे लोक आहेत, ऐकणारे कुठं आहेत. सांगणाऱ्याने तरी कधी ऐकलेलं असतं, हा एक आणि त्यातला मुद्दा आहे. सांगणारे बी खूप आहेत, पण ऐकणारे फार विरळ आहेत. सांगणाऱ्यांची संख्या खूप झालेली आहे. जर्मनीमध्ये असा काहीतरी विचार झालेला होता म्हणे, योगाच्या शाळा, योग शिकवणाऱ्या शाळा सगळीकडे निघालेल्या होत्या. त्या योग शिकवणाऱ्या शिक्षिकेने परत दुसरे शिक्षक योग शिकवणारे तयार केलेले आहेत, आणि सगळ्या जन्मांवर योग शिक्षकच तयार झाले. आणि योग शिक्षक तयार झाल्यावर त्यांनी जेव्हा ते ट्रेनिंग सेंटर काढली योग शिकवण्याची, तेव्हा त्यांच्या सेंटरला कोणी येईनच झालं. तर त्याचं उत्तर त्यांना नंतर मिळालं, सगळेच शिक्षक आहेत, मग शिकायचं कोणी. हा मुद्दा इथं आपल्याला प्रकर्षानं जाणवतो. कीर्तन प्रवचनकारांची आणि ग्रंथांची काय वानवा नाही आपल्याकडे, खूप आहेत. आहेत घेणारे किती आहेत, हा मुद्दा त्यातला आहे. देणारे पण आहेत, पण घेणारे किती आहेत. ग्रंथ आहेत, शास्त्र आहेत, पण वाचणारे, श्रवण मनन करणारे त्यातले किती आहेत. ही उतावेळपणा इथं वापरला पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये चढदिशी एखादा फरक पडावा, माझ्या प्रपंचामध्ये जादूमय बदल घडावा आणि प्रपंचाचा उत्कर्ष पाहावा, असं कसं वाटतं. मग हीच उतावेळपणा, एवढा उतावेळपणा प्रपंचातला परमार्थाच्या ठिकाणी आपण का वापरत नाही. माझं तात्काळ मला ब्रह्म प्राप्त व्हावं पाहिजे, अर्जुन म्हणतोय, मला ब्रह्म व्हावं असं डोहाळे लागलेत म्हणतात. आता हे डोहाळे का लागलेत, इथं तीव्र मुमुक्षत्व ज्याला आपण म्हणलेलं आहे, ते तीव्र मुमुक्षत्व अर्जुनाच्या ठिकाणी आहे. आपल्याला सुद्धा अर्जुनाच्या भूमिकेमध्ये उतरावं लागेल, आणि आपल्याला त्याच पद्धतीनं ही मोक्षाची इच्छा भगवंताकडून, श्रीगुरूंच्याकडून पूर्ण करून घ्यावी लागेल. 162 नंबरच्या ओळीमध्ये आपण पाहिलं,
162 ओवीनंतर श्लोक क्रमांक 11 सुरू होतो बघा. आता खऱ्या अर्थानं इथं कोणत्या स्थितीमध्ये साधनांची योग्य साधनं कोणती असली पाहिजे, ती प्रारंभिक स्थिती जी आहे ती साधनाला एखाद्या साधकानं पूर्वतयारी कशी केली पाहिजे. आता ध्यानाला बसायचं आहे आणि मोक्षाचा विचार करायचा आहे. त्या भगवंताच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. पण प्रारंभिक साधन सुरुवात कशी करायची, प्रिपेरेशन ज्याला आपण म्हणतो, ते प्रिपेरेशन सांगायला या श्लोकापासून सुरुवात होते. आता आपण योगाच्या प्रक्रिया आणि योगाची साधनं जी आहेत, ती साधनं जी वापरायची आहेत, अगोदर काहीतरी पाहिजेत ना, त्या गोष्टी समोर पाहिजेत, उपकरणं पाहिजेत ना, तर ती उपकरणं सांगायला चालू केलेली आहेत या श्लोकापासून. 11वा श्लोक काय सांगतोय बघा. शुचो देशे प्रतिष्ठापे स्थिरमासनम आत्मनः नातिचितम नातिनीचम चैलाजीन कुशोत्तरम. काय श्लोकाचा अर्थ आहे आपण बघा. इथं पवित्र देशामध्ये, देश पवित्र पाहिजे. देश शब्दाचा अर्थ आहे भारत देश, मग आणखीन सगळ्या देशांची जी नावं आहेत, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, इंग्लंड आहे, असा देश नव्हे बरं काय. देश म्हणजे ठिकाण. परमार्थामध्ये हे शब्द आहेत ना सगळे वेदांत शास्त्राचे, ते अशा अर्थानं आहेत. देश म्हणजे ठिकाण. इथं म्हणतात शुचो म्हणजे पवित्र, शुचिर्भूत असला पाहिजे. शुचो देशे प्रतिष्ठापे स्थिरमासनम आत्मना. ते स्थिर असलेलं आसन प्रतिष्ठित केलं पाहिजे, स्थापन केलं पाहिजे. कुठं केलं पाहिजे, तर ते पवित्र असलेल्या ठिकाणी. आता पवित्र ठिकाणी जी शास्त्रानं जी पवित्र ठिकाणी सांगितलेली आहेत त्याचा विचार करून ठेवावा, किंवा शास्त्राला विचारावं पवित्र ठिकाण कोणतं, श्री गुरुना विचारावं पवित्र ठिकाण कोणतं. आणि ते ते कसं असायला पाहिजे बघा. आसन कसं असायला पाहिजे. ना अतिचितम, अतिशय उच्च, उच्च दर, अति उच्च. चित म्हणजे उच्च दर्जाचं नको. ना अति निशम म्हणजे खालचंही नको. त्यावर काही कसलं असलं पाहिजे. पवित्र देशामध्ये नातिनिशम चैलाजीन कुशोत्तरम. अजिन शब्द वापरलेला आहे. कुश एक शब्द त्यामध्ये आहे बघा. त्यामध्ये कुश एक शब्द आहे आणि अजिन एक शब्द आहे. अजिन म्हणजे हरिण आणि कुश म्हणजे गवत, दर्भ म्हणतात त्याला. मऊ जे गवत असतं ना त्याला दर्भ म्हणतात. काट्याचं गवत नव्हतं बरं काय. तर इथं दर्भ शब्द जो वापरलेला आहे मऊ गवताला वापरलेला आहे. मग पवित्र देशामध्ये दर्भावरती मृगाजीन, त्यावर वस्त्र असलेलं स्थिर आसन की जे अति उंच नाही अति सकल नाही असे स्थापित करावे. स्थापित करून प्रतिष्ठापे म्हणजे स्थापित करावं. कुठं, ठिकाण पवित्र देश. आणि आसन कसलं असलं पाहिजे. जास्त उंच नको, अतिशय सकल नको. आणि असं आसन, ते आसन कशाचं असलं पाहिजे, तर हरणाचं कातडं आणि दर्भ आणि एक वस्त्र, सुती वस्त्र असलं पाहिजे. म्हणून पवित्र देशामध्ये जरा इथं जी सांगितलेली प्रक्रिया जराशी उलटी सुलटी आहे. असं भाषांतरकारांचं मत आहे. त्या ते म्हणतात वास्तविक पहिल्यांदा दर्भ असला पाहिजे, मग त्यावर हरणाचं कातडं असायला पाहिजे आणि मग त्यावरती मऊ असं वस्त्र असलं पाहिजे. इथं जराशी उलटा क्रम आहे. इथं म्हणतात पवित्र देश, त्या दर्भावर मृगाजीन, त्यावर वस्त्र आणि मग आसन घालायचं. आणि ते आसन असलं पाहिजे की गवताचं एवढं ओझी मोठेचा मोठा ढीग घालून नये की इतकं डळमळायला लागेल. तर स्थिर आसन अतिशय उंच नको, इतकं खाली नको, सकल भागात नको. म्हणून खाली दर्भ, हरिण कातडं आणि मग वस्त्र, असा क्रम लक्षात ठेवावा. इथं जरासा उलटा क्रम बघायला मिळतो आपल्याला. वस्त्र नंतर दर्भ वरती शेवटी, पण तो दर्भ बोचण्याची शक्यता असते. गवत बोचू शकतं आपल्या पायांना, मांड्यांना. त्यामुळं आसनावर आता बसायचं आहे तर त्यासाठी पहिल्यांदा मऊ दर्भ गवत, त्यावर हरणाचं कातडं आणि त्यावर मऊ असं वस्त्र, ही प्रारंभिक अशी तयारी आहे. आता एखाद्याला शंका येऊ शकते बोलण्यात की हरणाचं कातडं म्हणजे हरिण, कुठल्या हरणाला मारून आणायचं काय, तर ते आणि शास्त्रानं सांगितलेलं आहे मेलेल्या हरणाचं कातडं घेऊन यायचं आहे, मारलेल्या हरणाचं नव्हे. शिकार केलेल्या हरणाचं जर कातडं असेल तर त्या हरणाच्या कातड्यामध्ये
त्याचं जी कळकळ आहे, मरताना जो त्याला त्रास झाला तो त्रास त्या कातड्यामध्ये उतरण्याची शक्यता आहे. म्हणून असं कातडं वापरू नये. म्हणजे हरणाची शिकार करायची, ते कातडं घ्यायचं आणि मग त्याच्यावर बसून ध्यान लावायचं, ते ध्यान लागणार नाही असं शास्त्र सांगतंय. मग काय करावं? एखादं नैसर्गिकदृष्ट्या मेलेलं हरिण असतं ना, त्या मेलेल्या हरणाचं कातडं घ्यायचं, न मारलेल्या हरणाचं कातडं घ्यायचं म्हणजे मेलेला. त्या उच्च आसनावरून उच्च आसन जास्त का नको? तर समजा ध्यान लागलं तर ध्यानामध्याच्या प्रक्रियेमध्ये झोप ही लागण्याची शक्यता आहे. तुम्हा आम्हाला ह्याचा खूप मोठा अनुभव आहे. नामाला बसलं, ध्यानाला बसलं तर झोपीची गोळी घेऊन जशी झोप येत नाही, पण ध्यानाच्या वेळी आणि नामाच्या वेळी मात्र निश्चित येते. असा आपला अनुभव आपला सर्वसामान्यांचा आहे. त्यामुळे उच्च आसन नको का? तिथून खाली पडण्याची शक्यता आहे ना. झोप जर समजा लागली आणि तर जो डुलकी लागली आणि खाली पडला तर सक्कल सुद्धा नको. सक्कल का नको? तर खालचे जमिनीचे दोष असतात ना, त्या जमिनीचे भूमिदोष त्याला म्हणतात, हे दोष लागू शकतात. काही कीटक असतात, मुंग्या असतात, विंचू असतात, साप असतात. ह्यांच्यापेक्षा जरासं उंच पाहिजे की त्या मुंग्यांचा कीटकांचा त्रास होऊ नये एवढं उंच. इतकं सखल नको. आणि अति उंच का नको? तर ते डळमळू शकतं. म्हणून आसन हे हलणारं नको. दुसरी एक गोष्ट सांगितली आहे बघा, स्वतःचं आसन हवं. स्थिर आसनम आत्मना. स्वतःचं आसन घालावं, त्यावर वस्त्र असलेलं अति उंच नाही असं स्थापित करावं. ह्यामध्ये वर्णन केलेलं कंधारकर महाराजांनी त्याचा अर्थ करताना स्वतःचं आसन असावं हा मुख्य मुद्दा त्यामध्ये आहे बघा. तर स्वतःच हवं. त्यामुळं शास्त्र पण सांगतं आपलं आसन दुसऱ्याला देऊ नये. जे आसन आपण ध्यानासाठी, नामासाठी, नंतर शास्त्रग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी ज्या आसनावर बसतो ते आसन आपण दुसऱ्याला वापरायला देऊ नये. आणि दुसऱ्याने वापरलेलं आसन सुद्धा आपल्याकडं आणू नये. फार मुद्दा महत्त्वाचा आहे. कुणाची आसन, कुणाच्या वृत्ती कशा असतात तो भाग वेगळा. त्यात मुद्दाने एखादा माणूस काढू शकतो बघा. समजा एखाद्या सत्पुरुषानं वापरलेलं आसन असेल तर ते वापरायला काय बिघडलं? चांगला मुद्दा आहे. पण त्या ठिकाणी मुद्दा मांडताना म्हणतात सत्पुरुषानं वापरलेलं आसन आपण वापरू नये. कारण ते आसनाला वापरणं म्हणजे त्याचा अनादर करणं आहे त्या सत्पुरुषांचा. कारण त्यांनी वापरलेलं त्याच्यावर कसं आपण बसू शकतो? त्यांची खुर्ची आहे, त्यांच्या खुर्चीवर बसायचं नसतं, गुरूंच्या खुर्चीवर बसायचं नसतं, गुरूंच्या आसनावर डोकं ठेवायचं असतं, बसायचं नसतं. या म्हणून त्यांचं हे आसन वापरायचं नाही. मग दुसऱ्यांचं तरी सोडाच, इतरांचं वापरूच नाही. कारण त्यांच्यामधले दोष त्या आसनामध्ये उतरलेले असतात. म्हणून कुणाचंही आसन वापरू नये. आसनच नव्हे, पुढे जाऊन शास्त्र सांगतं दुसऱ्याच्या चपला, दुसऱ्याची कपडे आणि दुसऱ्याचा कुठलेही प्रकार आहे ते दुसऱ्याचं काहीही वापरू नये. आपण ही गोष्ट प्रकर्षानं लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून पुण्यात्मा जरी असला संत तरी त्यांच्याही आसनावर बसू नये, म्हणजे त्यांचंही आसन वापरू नये. कुणाचंही आसन वापरायचं नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे स्वतःचं आसन वापरायला पाहिजे. किती विचार करते शास्त्र बघा. खरंच आपल्याला त्यांना मोक्ष द्यायचा आहे, खरंच आपल्याला त्यांना ध्यान लावायचं आहे म्हणून सूचना दिलेल्या आहेत. ह्या सत्पुरुषांच्या आणि संतांच्या सूचना आहेत. त्यामुळे वर्णन करताना मुळातच सांगितलेलं आहे जागा शुद्ध पाहिजे. कदाचित एखादं तीर्थस्थळ किंवा आपण पवित्र करून घेतलेली जागा, एखादी जागा आपणही पवित्र करून घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी आसन घालू शकतो. हे पूर्वीच्या गोष्टी बोलल्यात बरं काय. हे तीर्थस्थळाच्या ठिकाणी एखाद्या आश्रमामध्ये जाऊन शांत बसावं. आत्ता अशा कुठल्या गोष्टी शांत राहिलेल्या नाहीत. तीर्थस्थळासारखा गोंधळ आता आपल्याला दुसरीकडे कुठं पाहायला मिळत नाही. त्यामुळं स्थिर आसन घालायचं असेल तर शुचोदेश कोणता असेल तर आपल्या घरातला एका खोलीतला कोपरा. आपल्या घरात जर जागा असेल ना तर निश्चित ती जागा शुद्ध करून घ्यावी आणि त्यावर ध्यानावर बसावं आणि ध्यानात स्थिर होईल असं कोणतंही आसन घालावं. त्या आसनाला पुढं आसनाचं वर्णन केलेलं आहे. कुंडलिनीची जागृती सांगितलेली आहे. बघूया आपण ती. आपल्याला काय त्यातला अनुभव फार नाही. दुसरी गोष्ट, परमपूज्य काकांच्या परिवारामध्ये वाढलेल्या लोकांना तरी ह्याचा संदर्भ कधीही काकांनी येऊ दिलेला नाही आहे.
ते कधीच कुठल्या प्राणायामाबद्दल, कुठल्या कुंडलिनीबद्दल कधीही त्यांनी मार्गदर्शन प्रवचनातून, आपल्या ग्रंथातून किंवा एकदा कधीतरी ऑफलाईनला सुद्धा बोलले नाहीत. ते अगदी ऑनलाईन आपण काय म्हणूया, त्यांचे ग्रंथ आणि त्यांची प्रवचनं. ऑफलाईन म्हणजे सहज बैठकीला बसलेले असताना सुद्धा त्या कुंडलिनीचा किंवा योगिक प्रक्रियेचा उदो परमपूज्य काकांनी केव्हाही केला नाही. कदाचित या गोष्टी कठीणच आहेत, आपल्याला समजेल पुढे. म्हणूनच संत सोपी साधना सांगतात. तुकोबांची गाथा वाचून बघा, नाथांचं सुद्धा त्यांनी वर मार्गदर्शन केलेलं आहे, पण आपणच ती मुद्दे कोडून परत काढलेले आहेत. हे नाथ संप्रदायातले आहेत आणि नवनाथ संप्रदायामध्ये याला शक्तिपात योगाला, कुंडलिनीला फार महत्व आहे. आणि म्हणूनच माऊलीने त्यांच्या संप्रदायाची काहीतरी गुण बाहेर पडायला पाहिजे ना. ज्या संप्रदायामधून व्यक्ती आली ना, ती व्यक्ती ओळखते त्याच्या बोलण्यावरून, लिखाणावरून. तसं नाथ संप्रदायातले माऊली आहेत आणि म्हणूनच त्यांनी इथं सांगायला सुरुवात केलेली आहे की आसन कसं असायला पाहिजे, म्हणजे ध्यानात स्थिर होईल असं कुठलंही. त्यासाठी सगळे संत मात्र सांगतात बरं काय, ज्यांनी खरेच आपण अनुभवातून गेले. आपलं घर उत्तम आहे. सगळ्यात श्रेष्ठ साधनेला कोणतं असेल मग घर आपलं घर. दुसरीकडे कुठंही जाऊ नये साधना करायची असेल तर. त्यामुळं आता पुढे माऊलीने 163 पासून जवळजवळ 185 नंबरच्या ओवीपर्यंत या आसनाबद्दलचीच माहिती पुढे दिलेली आहे. ती जागा कशी असावी, काय असावं त्या ठिकाणी याचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णन आपण पुढच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. आजची वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.